नियतीचा खेळ किती दुर्दैवी असू शकतो याचं काळीच पिळवून टाकणारं उदाहरण आज साताऱ्यामध्ये समोर आलंय। पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान आणि त्याच दिवशी रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झालाय। ज्या क्षणी पत्नीने मुलीला जन्म दिला त्या क्षणी त्या लेकीवरचं पित्याचं छत्र कायमचं हरपलंय। दरेगावचे सुपुत्र प्रमोद परशुराम जाधव हे भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते। आई नसल्यामुळे पत्नीच्या प्रस्तुतीवेळी सोबत राहण्यासाठी 8 दिवसांपूर्वी ते गावी आले होते। शनिवारी सकाळी काही कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना वाडे फाट्याजवळ आयसर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झालाय आणि दुसरीकडे त्याच वेळी त्यांच्या पत्नीने एका गोंडस चिमुकल्या मुलीला जन्मसुद्धा दिला। घरात पाळणा हलणार होता, पण नियतीने घराचा कर्ता पुरुषच हिरावून घेतलाय। काही तासांनी ती नवजात लेक जग पाहायच्या आधीच वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी नेण्यात आली। तो क्षण पाहून उपस्थित प्रत्येकाचं काळीच तुटलं, डोळ्यातून अश्रू सुद्धा थांबत नव्हते। शनिवारी दुपारी दरेगावात शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलीस दलाकडून मानवंदना सुद्धा त्यांना देण्यात आली। प्रमोद जाधव यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि एक चिमुकली मुलगी असा त्यांचा परिवार आहे। संपूर्ण सातारा जिल्ह्यावर यामुळे शोककळा पसरली आहे।